नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ। तर त्यासाठी आपण इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ साधारण आपण 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत, गोल्डन होईपर्यंत थोडेसे। त्यानंतर आपण शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचे साल काढून आपण कूट बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे शेंगदाणे भाजत आहोत। तर इथे आपण चिक्कीचा गूळ घेतला आहे, काळा गूळ देखील घेऊ शकता, पण चिक्कीचा गूळ घेतल्याने टेक्स्चर चांगलं येतं। त्यासाठी आपण इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। तर तो व्यवस्थित कापून आता आपण व्यवस्थित तो मेल्ट करायला ठेवायचा आहे। तर तुम्ही डायरेक्ट देखील घेऊ शकता, इथे मी कापून घेतलेला आहे म्हणजे वेळ कमी लागतो तो वितळायला। तर इथे आपण अशा प्रकारे गूळ आहे तो असा तयार केलेला आहे। गुळाचा पाक तुम्ही बघू शकता की आपले बुडबुडे आले की जास्त वेळ शिजवायचा नाही आहे। जर आपण जास्त वेळ शिजवत बसू तर लाडू आपले कडक होतील आणि आपल्याला मऊसर असे लाडू हवे असेल तर असे बुडबुडे येईपर्यंत शिजवायचं आहे गूळ व्यवस्थित। आणि त्यामध्ये तूप घालते आहे मी 1 चमचा। तूप चवीसाठी आपण घालतो आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर आपण वेलची घेतलेल्या आहेत, 7 ते 8 वेलची घेतलेल्या, त्याचं कूट करून घेतलेलं आहे आपण। तर त्याची जी पावडर आहे ती घातलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले जे तीळ आहेत आपण आधी भाजून ठेवलेले ते घ्यायचे आहेत, ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण जेवढं तीळ घातलं त्याच्या अर्धा भाग आपण शेंगदाण्याचे कूट घातलेला आहे। तर आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावेळेसच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे की ज्यामुळे काय होईल की आपले जे टेक्स्चर आहे तिळगुळाचं ते चांगलं येईल, म्हणजे एकदम कडक असे नाही होणार, मऊसूतच होतील। एकदम मऊ पण नाही आणि एकदम कडक पण नाही, मधली स्टेज असेल आपल्या तिळगुळची। तर इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरनं उतरवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ते थंड करून घ्यायचं आहे। थोडं एकदम थंड करून नाही घ्यायचं आहे, लगेचच आपण मिक्स करायचं आहे 5 मिनिटं असं, की ज्यामुळे काय होईल आपल्याला लाडू वळता येतील इतपत ते थोडं थंड होईल। तर लगेचच आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि लाडू वळायला घ्यायचा आहे, ज्यामुळे हाताला लाडू चिटकणार नाही आणि लाडूंचा आकार देखील छान येईल आणि ते छान बनतील आपले तिळगुळ। तर अशा प्रकारे आपले अर्धा किलो तिळाचे एवढे सारे तिळगुळ तयार होतात। आता मी इथे मोजलेले नाही आहेत, 2 डिश भरून आपले तिळगुळ तयार होतात, तुम्ही बघू शकता। अप्रतिम असे लागतात, नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।